गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सकाळी सकाळी छान अशी गॅसची पूजा करून घेते. आज आहे गुरुवार आणि तुम्हा सर्वांना शुभ गुरुवार. तर गुरुवारची सकाळी सकाळची घाई असते, रोजची तर असतेच, पण सकाळी सकाळी जरा गॅसची पूजा वगैरे करून घेतली की फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं. आणि बघा, रात्री टाकलेल्या व्हिडिओला सगळ्या ताईंनी भरभरून प्रेम दिलं आणि सगळ्या ताईंनी काळजीपूर्वक कमेंट केलेल्या आहेत. तुमच्या सर्वांचे खरंच खूप खूप मनापासून आभार. हीच तर खरी यूट्यूब फॅमिली. आणि सगळ्या ताईंनी कमेंट केल्या, ताई तब्येतीची काळजी घ्या, बीट खावा, डाळिंब खावा, हे सगळं चालू आहे ताईंना. रक्षाबंधनच्या अगोदर मी आजारी पडले होते, ते काही शूट केलं नव्हतं मी. समर्थ जेव्हा गेला त्याच्या आदल्या दिवशीपासूनच मला थोडंसं बरं नव्हतं. समर्थनच दवाखान्यात घेऊन गेला होता, ब्लड वगैरे चेक केलं होतं आणि थायरॉईडची चेकिंग केली होती. तर अशा सगळ्या बऱ्याचशा टेस्ट केल्या होत्या. त्यानंतर मग ट्रीटमेंट चालू केली होती. आणि खरं तर कसं आहे बघा, माझं नेहमी असतं की आपल्या व्हिडिओद्वारे नेहमी पॉझिटिव्हिटी द्यावी, अजिबात निगेटिव्हिटी कधीच मी कोणाला देत नसते. म्हणजे मी माझं काय असेल तर मी सांगत नसते, व्हिडिओ पण काही करत नसते. तर काल सहजच असं टाकलं व्हिडिओला आणि खरंच सगळ्या ताईंनी खूप छान काळजीपूर्वक कमेंट केली. इकडे सुंदर अशा दारामध्ये खूप छान रांगोळी काढली, अगदी साधी आणि सिंपल तुमच्याकरिता. बऱ्याचशा ताईंचे कमेंट येतात, रांगोळी तुम्ही छान काढता आणि शेअर करत जावा म्हणून. तर खूप सुंदर अशी रांगोळी काढून झालेली आहे. तर असं सगळ्यांनी बघा काल काळजीपूर्वक कमेंट केलं मला आणि खूप छानसुद्धा वाटलं. तर रक्षाबंधनच्या अगोदर माझी ट्रीटमेंट चालू होती. आता सध्या मला गोळ्या औषधं भरपूर दिलेले आहेत डॉक्टरनी. थायरॉईडची पण टेस्ट केली, थायरॉईड पण सांगितलेला आहे, तो सुद्धा काटावर आलेला आहे. ब्लड पण आपलं खूप कमी झालेलं आहे. डॉक्टरने सांगितलं रक्त 8 पॉईंटच झालेलं आहे, कमीत कमी 10 पॉईंट तर असावं असं सांगितलं होतं. आता सगळं चालू आहे आणि बीट, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट हे सगळं जे आहे ना, हे सगळं खाते बघा मी आता पर्याय नाही. आपल्या लेकरासाठी आपल्याला फिट राहावं लागतं, नवऱ्यासाठी, लेकरासाठी. आपण जर आजारी पडलं तर अख्खं घर आजारी असल्यासारखं. आणि आता तुम्ही म्हणाल बघा, तुळशीचं रोप छोटं कसं काय, तर मोठी रोपं लावली होती, ती वाऱ्याने खूप वाकडी व्हायला लागली म्हणून ते काढून परत मग छोटंसं रोप लावलं. इकडे ह्यांचं सगळं स्वयंपाक वगैरे तयार करून घेतला, डबा भरला आणि त्यांना कामावरती पाठवलं आणि त्यानंतर केली देवाची पूजा. तर बघा, आज छान अशी भरपूर अशी पांढरी फुलं निघली होती. आता सध्या श्रावण महिन्यामध्ये पांढऱ्या फुलाचा पाऊसच पडतो आहे असं झालेलं आहे बघा. दारामध्ये जी रांगोळी काढली होती तीच देवघरासमोरसुद्धा काढली, खूप छान वाटते. कधी कधी ही रांगोळी बघा आमची आई काढायची आणि तेच पाहून म्हणजे खूप लहानपणापासूनच्या रांगोळ्या आहेत ह्या. लहानपणी आम्ही काढायचो त्याच रांगोळ्या आता मी आठवून काढत असते. खूप सुंदर